मंगळसूत्रात गुंतलेलं मन. भाग 5. मुळात हे सगळं 6 ते 7 महिन्यात अशी विराजच्या प्रेमात पडेल असे वाटत नव्हतं. त्याच्या स्टाईलवर तर भरपूर मुली फिदा होत्या, पण ही मात्र त्याच्या मनाच्या मोठेपणावर, त्याच्या असणाऱ्या प्रेमाच्या विश्वासावर, प्रेमाच्या संकल्पनेवर प्रेम करत होती. पण मान्य करत नव्हती. घाबरत होती, इतक्या कमी वेळात झालेलं प्रेम कसं मान्य करू? सगळे काय बोलतील? म्हणजे ती अजूनही फक्त लोकांचा विचार करत होती. संध्याकाळी घरात आली तर विराज घरात नव्हता. ड्युटीवरून 8 पर्यंत परत येणार होता. विचार करून तिचं डोकं इतकं दुखत होतं की डायनिंग टेबलवर तशीच झोपून गेली. रात्री तिला जाग आली. ती चहाच्या वासाने डोळे बंद करून ती विचार करत होती. चहाच्या वासाने पण तुमच्या येण्याची चाहूल लागते. काय म्हणायचं याला? डोळ्यात आलेलं पाणी त्याला दिसू नये म्हणून पटकन बेडरूममध्ये गेली. ही अशी कशी एकदम उठून आत गेली म्हणून विराज तिच्या मागे बेडरूममध्ये गेला. बाथरूममध्ये जाताना अचानक त्याची नजरानजर झाली. डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून तिने पटकन दरवाजा बंद केला. पण विराजला सगळं दिसलं होतं. आता तो फक्त तिची बाहेर येण्याची वाट बघत होता. 5 मिनिटातच ती फ्रेश होऊन स्वतःला नीट दाखवत बाहेर आली. अवनी म्हणाली, "सॉरी हा, मगाशी चुकून डोळा लागला. खूप काम होतं दिवसभर त्यामुळे." विराज म्हणाला, "मी काही विचारलं किंवा काय बोललो का?" अवनी म्हणाली, "तसं नाही, पण असं यावेळी झोपणं चुकीचं ना?" विराज म्हणाला, "आज ऑफिसमध्ये काय बिनसलं आहे का? इतकी डिस्टर्ब कशी नसतेस म्हणून विचारलं." अवनी म्हणाली, "काय नाही, चहा घेऊन आलेच, तुम्ही बसा." विराज म्हणतच, "काहीतरी नक्की घडलं आहे. त्याशिवाय मॅडम असा वागणार नाहीत. चला, वेदिकाला कॉल करून विचारावं लागेल." तेवढ्यात तिचाच कॉल येतो. अवनी पण चहा देते. दोघेही सोबत चहा घेत असतानाच तो कॉल स्पीकरवर घेतो. वेदिकाचा आवाज ऐकून अवनीला मात्र टेन्शन आलेलं. विराज म्हणाला, "100 वर्ष जगणार ग तू. मी जस्ट तुलाच कॉल करणार होतो." वेदिका म्हणाली, "का रे? बायकोची काळजी घे म्हणून सांगायला का?" विराज म्हणाला, "का? तिला काय झालंय का? आल्यापासून जरा अस्वस्थ वाटतीये मला पण." "काय झालंय का वेदिका?" वेदिका म्हणाली, "काय नाही रे, सहज बोलले. तिला कळलं होतं. अवनीने अजून काही सांगितलं नाहीये." विराज म्हणाला, "वेदिका?" वेदिका म्हणाली, "विराज." विराज म्हणाला, "वेदिका?" वेदिका म्हणाली, "अरे बस रे, मला राकेशचा कॉल येतोय. मी तुला नंतर फोन करते. बाय." "बाय." विराज म्हणाला, "ए वेदिका, राकेशचा कॉल तुला कसा काय?" "हॅलो वेदिका." फोनकडे बघतो तर फोन कट झाला होता. त्याने अवनीकडे बघितलं तर ती जेवण तयार करत होती. शेवटी काही न बोलता शांत राहणे त्याने पसंत केले. सगळं आवरून बेडरूममध्ये आल्यावर तो जरा केसाच्या फाईल चेक करत होता. तिने मोबाईलला शांत वर्डलेस म्युझिक लावलं. ते ऐकतच त्याच्यासमोर कॉफी ठेवली. विराज तिच्याकडे बघून गोड स्माईल करत, "कसं कळलं तुला की आता मला कॉफीची खूप गरज आहे ते?" अवनी मिश्किलपणे हसत, "सवय. सवय झालीये ना आता." विराजला तिचं हे उत्तर अपेक्षित नव्हतं. तो फक्त करतो. अवनी म्हणाली, "सवयी खूप वाईट ना?" विराज म्हणाला, "तसं काही नाही, अगदीच. सवयी कोणत्या आहेत त्यावर डिपेंड आहे ते." अवनी म्हणाली, "हां, ते पण आहे. अजून एक, मला ट्रेनिंगसाठी दिल्लीला जावं लागेल. अर्थात जाणं गरजेचं आहे." विराज म्हणाला, "अरे वा, भारी ना. तसं पण लग्न झाल्यावर तू फक्त घर आणि ऑफिसच करत होतीस ना. एन्जॉय गं." अवनी रागातच म्हणाली, "हो, भरपूर एन्जॉय करणार आहे. अगदी महिनाभर." विराज म्हणाला, "महिनाभर काय? इतके दिवस?" अवनी म्हणाली, "हो, पूर्ण 1 महिना ट्रेनिंग आहे." विराजला कळलं की मॅडमचं कुठं बिनसलंय ते. त्याला ते बघून छान वाटत होतं. पण ही आता इतके दिवस माझ्याजवळ नसणार म्हणजे अवघडच आहे. विराज म्हणाला, "उद्या आपण शॉपिंगला जाऊया. तेवढाच सोबत वेळ पण देता येईल." अवनी चिडूनच म्हणाली, "शॉपिंग? कशासाठी? दिल्लीला चालले आहे, ते पण ट्रेनिंगला. त्यात काय फिरायला निघाले तर ठीक आहे. आणि शॉपिंगला जाऊन पण आपण आपण कुठे एकत्र वेळ देणार आहे तिथे?" विराज पूर्ण ब्लँक झाला होता. काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. तसेच दोघेही झोपून गेले. उशा काढल्या असल्या तरी दोघांमधील अंतर मात्र आताही तेवढंच होतं. दुसऱ्या दिवशी दोघांनीही हाफ डे घेतला होता. एकमेकांना न सांगताच घरात वातावरण एकदम शांत होतं. अवनी तिच्या बॅग पॅक करत होती, तर विराज फक्त आजूबाजूला घुटमळत होता. ते काहीही न बोलता आवरून दोघे झोपलेही. झोप मात्र दोघांनाही येत नव्हती. त्या अवस्थेतही विराजने हळूच तिच्या अंगावर ब्लँकेट टाकले आणि तसाच तो हात अंगावर टाकून तो तसाच झोपला. अवनी जागीच होती. हळूच ती मागे सरकून त्याच्याजवळ गेली. आता मात्र दोघांमधील अस्वस्थता संपून दोघेही रिलॅक्स झोपले. त्यांना दोघांनाही आता बोलायची गरज उरली नव्हती. त्यांचे श्वास, मन, त्यांच्या भावना सगळं बोलून जात होती. निस्वार्थ प्रेम यालाच म्हणतात बहुतेक. सकाळी लवकरच फ्लाईट असल्यामुळे विराज त्या दोघींना सोडायला जाणार होता. तसा तोही आता गप्पच होता. गाडीत फक्त वेदिकाची बडबड चालू होती. अवनी डोळे बंद करून शांत होती. विराजने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तेवढ्यात वेदिकाने दोघांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली,
विराज, नको रे टेन्शन घेऊ, मी आहे सोबत तिच्या. विराज म्हणाला, मला तिचं टेन्शन अजिबात नाहीये. टेन्शन तर तुझं आहे मला. हिच्यासोबत तू 1 महिना राहणार आहेस. देवा, आता तूच रे तूच आहेस. तिघेही हसत खेळत एअरपोर्टवर पोहोचतात. तिघांनाही वाईट वाटत होतं. नजरेआड होईपर्यंत दोघे एकमेकांना बघत होते. 15 दिवस एकमेकांना फोन वगैरे करून समजून घेत झाले होते. फक्त फोनवर बोलण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. करमत तर दोघांनाही नव्हतं. विराज तर घरी जाणं पण टाळत होता. घरात गेलं की प्रत्येक ठिकाणी तीच वावरणं त्याला आठवायचं. प्रेमात झुरणं काय असतं हे त्याला कळत होतं, पण ते सहन होत नव्हतं. त्याने एक प्लॅन केला, पण त्यासाठी त्याला दिल्लीच्या ट्रेनिंग सेंटरच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याशी ओळख असणं गरजेचं होतं. त्याने खूप माहिती घेतली तेव्हा त्याला कळलं की त्याच्या मित्राचा मित्र, ज्याची एका मीटिंगमध्ये ओळख झालेली, तो तिथे पोस्टेड होता. सगळं फिक्स करून शनिवारी दुपारी लवकर तो फ्लाईटने दिल्लीला पोहोचलाही. दुपारी जेवण लवकर आवरून वेदिका आणि अवनी ट्रेनिंग रूममध्ये आल्या. त्या दोघी तशाही शेवटीच बसायच्या. कॉलेजचे दिवस एन्जॉय करत होत्या. आज दुपारी एक गेस्ट लेक्चर होणार होतं. आजही अजून एकाची वेळात काढायची म्हणून दोघीही हसत होत्या. अवनी म्हणाली, आज कोण असेल ग, टकल्या की हँडसम? वेदिका म्हणाली, आपल्याला काय फरक पडतो, कोणीही असे ना, आपण आपलं काम करायचं, नाव ठेवण्याचं. अवनी म्हणाली, यार जाम बोर होतंय या गेस्ट लेक्चरला. वेदिका म्हणाली, हा ना, तोपर्यंत सर येतात. या दोघींचं काय लक्ष नसतं. सर त्यांचं नाव अनाऊन्स पण करतात, पण या पक्क्या मुरलेल्या होत्या. लक्ष देतील तर शपथ. विराजने त्यांच्या पोलिसी खाकीत एंट्री घेतलीच होती. तो आल्यावर सगळे उभे राहतात, सगळ्यांना बसायला सांगत त्याची नजर मात्र अवनीला शोधत होती. अवनी आणि वेदिका हसत असतात. त्याने सिट डाऊन बोललेलं पण त्यांनी ऐकलेलं नव्हतं. त्या तशाच उभ्या होत्या. तो त्या दोघींकडे बघत, एक्सक्यूज मी. अवनी पटकन खाली बसते. बसताना तिची नजर खाली असताना आपण विराजला पाहिलं की काय म्हणून ती मान बाजूला घेऊन त्याच्याकडे बघते, तर तो तिच्याकडेच बघत असतो. त्याला असं बघून तिला रडायलाच येतो. त्याच्या डोक्यावर एक जखम झाली होती. ते बँडेज बघून तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. ती त्याला हातवारे करत विचारत होती, डोक्याला काय झालंय? विराज फक्त इशारा करतो, रिलॅक्स. तो लेक्चर देत होता, पण तिचं मन कशातच लागत नव्हतं. तिला आता फक्त त्याच्यासोबत बोलायची गडबड झाली होती. दोघी हातात हात घालून त्याच्याकडे बघत होत्या. तिघांनाही एक एक क्षण कधी जाईल असे वाटत होतं. फायनली लेक्चर संपले, पण यांना भेटायची परवानगी नव्हती. जाता जाता फक्त 10 मिनिटांची परवानगी त्याने काढली. ती नाराज होऊन तिच्या रूममध्ये गेलीच की दारावर टकटक झाले. वेदिका आली असेल म्हणून तिने लक्षच दिले नाही. अवनी म्हणाली, वेदिका बघ ना, इथपर्यंत येऊन पण ते मला भेटले नाहीत. किती लागले ना त्यांना. असो, त्यांना इतक्या दिवसांनी बघितलं तर ते तरी काय कमी आहे का? असे बोलत ती खिडकीजवळ आली. बाहेर बघितलं तर वेदिका खाली मैत्रिणीसोबत बोलत होती. तेवढ्यात तिला तोच ओळखीचा त्याचा परफ्यूमचा स्मेल आला. तिला कळत होतं की आत कोण आलंय. ती लगेच शांत होते. विराज हसतच म्हणाला, माझा हा परफ्यूम मला आज दगा देईल असे वाटले नव्हते. अवनी डोळे पुसून हसतच पाठीमागे वळते, तर तो बोलतच अगदी तिच्याजवळ आलेला. एकमेकांना मिठी मारायची होती, पण कसं म्हणून दोघेही अगदी डिम्म उभे होते. त्याच्या डोळ्यात बघायची तिची हिंमत होत नव्हती. तिला माहीत होतं, आपण बोललो नाही तरीही आपले डोळे खूप काही बोलून जातील. दोघंही एकमेकांना बघायला अक्षरशः अधीर झाले होते. विराज म्हणाला, आता काय बोलणार आहेस की जाऊ? अवनी म्हणाली, हे काय लागलं आहे आणि कधी फोनवर इतके बोलत होतो तेव्हा सांगितलं नाही? विराज म्हणाला, उद्या सांगतो सगळं, आता फक्त तुला बघायचं होतं. असं एकदम जवळ येऊन. अवनी म्हणाली, चालेल. विराज म्हणाला, काय चालेल? मी असं बघितलेलं का? अवनी खाली मान घालून म्हणाली, तसं नाही, ते काय लागलंय ते उद्या सांगा. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही उद्या पण इथेच असणार का? विराज म्हणाला, उद्याचा दिवस फक्त आपल्या दोघांचा. अवनीला तर त्याला आता मिठी मारावी असं वाटत होतं, पण नेहमीप्रमाणे तिने ते टाळलं. तेवढ्यात वेदिका तिथे येते. वेदिका म्हणाली, हॅलो, दोघांचं काय, तिघांचं बोल. बायको आली म्हणजे मला सोडणार आहेस का? विराज म्हणाला, सोड म्हटलं तरीही तू थोडीच सोडणार आहेस. असो, उद्या भेटू सकाळी 8ला. अवनी म्हणाली, 6ला भेटूया का? वेदिका, तुला चालेल का? विराज म्हणाला, 8 शिवाय परवानगी नाहीये, हे विसरलात का मॅडम? वेदिका म्हणाली, आता तिला रात्रभर झोप नसणार आणि बोलून बोलून मला पण झोपू देणार नाही. विराज म्हणाला, सॉरी वेदिका, बरं चला मी निघतो. उद्या तयार राहा, दिवसभर फिरूया मस्तपैकी. बाय बाय अवनी, बाय. उद्या दिवस कसा घालवायचा असा विचार दोघेही करत असतात. रात्रभर दोघेही उद्याच्या ओढीने इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर करत विचार पहाटे कधीतरी झोप गेले. सकाळी 9ला विराजच्या फोनमुळे अवनीला जाग आली. उशीर झाला असेल म्हणूनच विराजचा फोन आला असे समजून अवनी म्हणाली,
रिअली सॉरी. तुम्ही तिथेच थांबा, मी 10 मिनिटात इथे तिथे पोहोचते. विराज म्हणाला, म्हणजे तुम्ही पण तिथे पोहोचला नाहीये का अजून? अवनी म्हणाली, तुम्ही पण म्हणजे? विराज म्हणाला, सॉरी, म्हणजे मी अजून झोपलोच होतो. मला आता जाग आलीये. तुम्ही दोघीही तिकडे वाट बघत बसाल म्हणून कॉल केला. अवनी म्हणाली, ॲक्च्युली मी पण आता तुमच्या फोनमुळे उठले. ओके, मग आवरून भेटूया. विराज म्हणाला, अर्ध्या तासात भेटू, बाय. अवनी मनातल्या मनात खुश होऊन आवरून बाहेर येते, तर वेदिका मॅडम अजून झोपल्याच होत्या. अवनी तिला उठवत बोलते. अवनी म्हणाली, उठ ग वेदिका, आधीच खूप उशीर झालाय, त्यात तू कधी आवरणार आहेस? वेदिका म्हणाली, काय संबंध? अवनी म्हणाली, काय संबंध म्हणजे? आणि तू अगं आधी उठ, मग बोल. वेदिका म्हणाली, यार तुमची डेट आहे आणि मी का उठू? आधीच रात्रभर कोणता ड्रेस घालू आणि काय काय करायचं हे विचारून तू माझ्या झोपेची तशी पण आई बहीण एकच केलेली आहे. तर आता मला झोपू दे ना प्लीज. अवनी म्हणाली, ओके, त्यात इतकं ओरडायचं काय आहे? वेदिका म्हणाली, आता जातेस की येऊ दोघांना डिस्टर्ब करायला? अवनी म्हणाली, हो जाते, पण कशी दिसते आहे ते तरी सांग ना ग. वेदिका म्हणाली, अवनी बाळा, हे प्रश्न नवऱ्यासाठी बाकी ठेव ग. अवनी म्हणाली, ए चल गेलीस खड्ड्यात, बाय. वेदिका म्हणाली, ओय एक, तुम्ही दोघी चिमणा चिमणी दिवसभर भरपूर रोमॅन्स न ते काय ते सगळं करून घ्या. संध्याकाळी एकत्र डिनर घेताना मी तुमच्या दोघांच्या मध्येच बसणार आहे. अवनी म्हणाली, हो का, संध्याकाळी कशाला, चल आताच. हा येते का? वेदिका म्हणाली, मी तयार आहे, पण तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून असं एकटीच थांबतीये इथे. अवनी म्हणाली, तसं काही नाहीये ग, तू आवर, आपण जाऊया. वेदिका म्हणाली, आता जातीस की येऊ? अवनी म्हणाली, ओके बाय. अवनी आवरून घाईघाईत गेट जवळ येते आणि सरळ रस्त्याने चालू लागते. जरा पुढे गेल्यावर पाठीमागून सतत कोणीतरी गाडीचा हॉर्न देत पाठलाग करतंय हे तिच्या लक्षात येतं. कशाला अनोळख्या ठिकाणी पंगा म्हणून ती अजून फास्ट चालू लागते. तेव्हा त्या गाडीचा वेगही वाढलाय हे तिला जाणवतं. आता ती मात्र जरा घाबरते. तरी पण याला अत्तल तर घडवावीच लागेल म्हणून पर्समधील स्प्रे हातात घेऊन ती मागे बोलतच वळते. नॉनसेन्स, यू इडियट, नालायक मूर्ख. अरे सॉरी सॉरी, आय एम रिअली सॉरी. तुम्ही असे पाठलाग करण्यासारखी गाडी का चालवत आहे? सरळ पुढे यायला काय झालेलं? मी घाबरली ना. विराज म्हणाला, एक्सक्यूज मी, त्यात घाबरण्यासारखं काय होतं? आणि गेट बाहेर पडल्यावर जरा आजूबाजूला बघाव ना. अवनी म्हणाली, अगोदरच घाई झालेली, त्यात इकडे तिकडे कुठं बघत बसणार? परत मग भेटायला उशीर, मग एकमेकांना कधी वेळ देणार? विराज म्हणाला, काय, नक्की ना? हळूच गालात लाजत अवनी गाडीवर एका बाजूने बसते. दोघेही आतुरतेने या क्षणाची वाट बघत होते. विराजच्या खांद्यावर हात ठेवायचा की नाही याचा ती रात्रभर विचार करत होती. आता तिला कळत होते की इतका सहज अचानक खांद्यावर हात ठेवणं सोपं नाहीये. पण गाडीचं शीट जे होतं ते इतकं निरसट होतं की अगदी दुसऱ्या मिनिटाला तिने पटकन विराजला पकडलं. दोघेही शांत होते, कारण आपला विराज बुलेटच घेऊन आलेला. थोडासा नाश्ता करून दोघेही छान निवांत जागा शोधत होते, कारण त्यांना खूप बोलायचं होतं. दिल्ली फिरायलाच काय, आपण नंतरही येऊ शकतो, हे दोघांच्याही मनात चालू होतं. दिल्लीच्या बाहेर पडल्यावर त्यांना मस्त गावाकडे जसे डोंगर उतार असतात तसा एक परिसर लागतो. ते तिथेच थांबवायचं ठरवतात. उशीर झालेला होता, पण दिल्ली त्यात जरा गावाकडचा भाग म्हटल्यावर अजूनच थंडी वाटत होती. ती तशीच डोंगरावर पुढे येते. विराज चहा घेऊन येत असतो. अवनी मनातल्या मनातच बोलत होती, काय बोलणार, मला तर त्यांच्या नजरेला नजर द्यायला लाज वाटतीये. तोंडात शब्द विरघळत होता. इतका छान नवरा भेटलाय की मेनकाही वितळेल. मग मला काय झालंय? विराज, हा अबोली रंग किती छान दिसतोय अवनीवर. आता ती घरी येईल तेव्हा तिला अशाच कलरची साडी घेऊन मस्त सरप्राईज देतो. आणि त्यावर ते नाजूक पैजण. खरंच तुला कसं सांगू, या पैजणाच्या आवाजाची किती सवय झाली आहे आपल्या छोट्याशा घरात. तो चहा देतो. दोघेही मस्त झाडाला टिकून बसलेले असतात. कोणीच किती वेळ बोलत नाही. सायलेंट लव्हर. अवनी म्हणाली, काल आणि आज सकाळी मी इकडे येईपर्यंत सेंटरवर फक्त तुमचाच विषय होता. विराज म्हणाला, हो तेवढं छान मी लेक्चर देतोच. अवनी गालात हसत, त्यासाठी नव्हे, आणि मला वाटत नाही काल तुमचं लेक्चर कोणी ऐकलं असावं. विराज तिच्याकडे बघत, का? अवनी म्हणाली, मग काय तर, इतका हँडसम पोलीस अधिकारी बघितल्यावर काय होईल? विराज आश्चर्याने म्हणाला, काही पण. अवनी म्हणाली, तुमची मैत्रीण वेदिका कालपासून सगळ्यांना कॉलर उडवत सांगतीये, इतका हँडसम ज्याला तुम्ही म्हणत आहे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. विराज म्हणाला, ओ हो, तू नाही सांगितलंस मग त्यांना मी तुझा कोण आहे ते? अवनी शांत होते. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर आता मात्र विराजला जरा वाईट वाटले होते. अवनीला ते समजले, पण ती शांतच बसली. तसं त्याला अजून वाईट वाटले. तो तिथून उठून जरा पुढे निघाला. तशी अवनी पटकन बोलली, मला आवडत होतं असं अनोळखी होऊन तुमच्याविषयी इतरांचं बोलणं ऐकणं. तुमची स्तुती, तुमच्याविषयीचा आधार, आणि ज्यांच्याविषयी हा ते सगळं बोलत होत्या
ती व्यक्ती माझी आहे, फक्त माझी. हा अनुभवच माझ्यासाठी खूप नवीन होता आणि ते मला खूप छान वाटत होतं, असं म्हणून ती खाली बघत असते. विराज तिचं बोलणं ऐकून तिथंच थांबतो. तिचं बोलून झाल्यावर तिला हात देऊन उठवतो आणि हातात हात देऊनच ते पुढे चालत निघतात. विराज म्हणाला, ते सगळं इतकं आवडलं तर तुझ्यासाठी परत एकदा लेक्चर द्यायला येतो. छान वाटलं ऐकून. तुला माझ्याविषयी अभिमान वाटतो? अवनी म्हणाली, हो. मग? दोघेही डोंगर चढत दमलेले असतात, म्हणून जरा विश्रांती घेतात. अवनी म्हणाली, मी ना नेहमी अशी इतरांसाठी शोभेची बाहुली बनायची. समर्थ तर फक्त मी छान दिसते म्हणून त्याच्या मित्रांना जडवण्यासाठी मला घेऊन जायचा. ते असताना प्रत्येकाची एक वेगळी ही बाजू असते असं समजून मी शांत बसायचे. विराज म्हणाला, मग माझी ही दुसरी बाजू असेल असं वाटत नाही का तुला? अवनी मिश्किलपणे हसते. एकदा समर्थाला ओळखायला चुकले म्हणून दरवेळी चुकेल असं नाही ना? असं बोलून ती त्याच्या खांद्यावर हळूच डोकं ठेवते, त्याच्या हातात हात घालते आणि त्याच्याकडे सरकते. विराज म्हणाला, कशावरून? अवनी म्हणाली, कळतं आम्हाला. आता विराजला तिला चिडवायचं असतं. हो, पण कसं कळतं ते सांग ना. आता दोघेही एकमेकांना पूर्णपणे तशन देत असतात. त्याच्या प्रश्नांना कंटाळलेली अवनी पटकन त्याच्या मांडीवर येऊन त्याच्या गळ्यात मिठी घालून डोळ्यात डोळे घालून बघते. दोघेही तसेच एकमेकांच्यात गुंतलेले होते. काही क्षण तसेच जातात. अवनी स्वतः पुढाकार घेऊन त्याला किस घेणार, तेवढ्यात परत मागे सरकणार असतेच. तेवढ्यात विराज तिच्या खांद्याला पकडतो, मानेनेच नकोचा इशारा करतो. ती लाजतच हळूच त्याच्या गालावर किस करते आणि लाजून त्याच्या खांद्यावर हळूच चेहरा लपवते. विराजही तिला मिठी मारतो. कितीतरी वेळ ते असेच बसलेले असतात. दोघेही अक्षरशः हवेत असल्याचं फील करत होते. तिच्या केसात हात फिरवत विराज तिला विचारतो, ही मी आपली पहिली डेट समजू का? अवनी म्हणाली, डेटपेक्षाही हे सगळं खूप वेगळं आहे. मला प्रेमाचा दिखावा करणं अजिबात आवडत नाही. एकमेकांच्या प्रेमात कसं गुंतून गेलं जावं, कोणालाही बोलायची गरजच भासली नाही पाहिजे. निशब्द राहून एकमेकांचे शब्द कळले पाहिजे. असतील ना प्रेमाच्या भरपूर संकल्पना. माझी मात्र हीच आहे. आवडतात मला मॉडर्न कपडे घालायला, तसं राहायला, साडी अजिबात नेसायला येत नाही. म्हणून प्रेमाच्या संकल्पना पण तशाच असाव्या असं नक्कीच नाही. विराज म्हणाला, एक सांगू, जग कितीही मॉडर्न होऊ दे, प्रेमाची संकल्पना कधीच बदलत नाही. व्यक्ती स्वतःच्या सोयीनुसार प्रेमाचे अर्थ बदलत असतात. प्रेमविवाह पण कधी कधी यशस्वी होत नाही आणि एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असणारे जेव्हा अरेंज मॅरेज करतात तेव्हा ते शेवटपर्यंत टिकतातही. दृष्टिकोन ग. अवनी म्हणाली, विराज म्हणाला, तुला साडी नेसता येत नाही का? अवनी म्हणाली, अजिबात नाही. मिऱ्या नीट येत नाही. पिन अप पण करता येत नाही. विराज म्हणाला, मग काय उरले? अवनी म्हणाली, ओके, काहीच येत नाही. विराज म्हणाला, मी कशाला आहे? अवनी म्हणाली, म्हणजे तुम्हाला? विराज म्हणाला, हो, मला येते साडी नेसवायला. बघून बघून शिकलो. अवनी म्हणाली, कोणाची बघून? विराज म्हणाला, माझे मामा आत्याला साडी नेसायला मदत करायची. आत्याला साडी नेसायला यायची, पण मामा उगाचच तिच्या मिऱ्या नीट करणार, पिनअप लावून देणार. अवनी म्हणाली, हाव रोमॅन्टिक. विराज म्हणाला, रोमॅन्टिक तर होतोच, पण कदाचित तेच गुण माझ्यात पण उतरले आहेत. अवनी म्हणाली, असेल. विराज म्हणाला, बरं, अजून किती वेळ आपण असंच बसणार आहे? अवनी ढिम्म न हलता विचारते, का? विराज म्हणाला, माझ्या पायांना खूप कळ लागलीये. दुखायचं उगाचच नाटक करत तो म्हणला. अवनीच्या ते लक्षात येत तशी ती पटकन उठते, तर तो पटकन तिला जवळ ओढतो. असं तर तुम्हाला मांडीवर घेऊन बसायला मी आयुष्यभर तयार आहे. अवनी म्हणाली, हो, पण आता इतकं पुरे आहे. चला जरा अजून पुढे जाऊया. दोघेही मज्जा मस्ती करत होते. वेळ जात होता. परतीला जायचं म्हटल्यावर आता दोघेही नाराज होत होते. तिथेच एका टेकडीवर बसून त्यांनी सनसेट पाहिला. आता ते डोंगरावरून खाली येताना उतरायला अवनीची चांगलीच तारांबळ होत होती आणि अचानक पाय मुळपून ती धपकन खाली पडली. विराज तसाच पुढे चालतच होता. त्याचं लक्षच नव्हतं, कारण अंधार पडायला सुरुवात झाली होती. अवनीने त्याला जसा आवाज दिला तसं त्याने मागे वळून पाहिलं तर तिला पाय सरळ करायला येत नव्हता आणि डोक्यात सगळी घाण लागली होती. विराजला तिला असं पाहून हसूच कंट्रोल झालं नाही आणि तो मोठमोठ्याने हसायला लागला. हिला मात्र आता खूप राग आलेला. तिला वाटलं, मला इथे लागलं आहे आणि यांना मोठ्या मोठ्याने हसायला काय झालंय? विराज तिला जवळ घेऊन तिच्या पाय सरळ करतो, पण तिला आता चालणं शक्य नव्हतं. किमान त्या उतारावरून तरी तिला तोल जात होता. मग काय? विराजने तिला जरा वेळ पाठीवर घेतलं, पण तिने गुडघ्याच्या जरा खाली पर्यंतचा वन पीस घातलेला पाठीवर बसल्यामुळे तो आपोआप मागे येत होता आणि ती खूप कासावीस होत होती. विराजने ते ओळखलं. विराज म्हणाला, अगं, इतक्या अंधारात इथे तुला न मला बघायला कोणीही नाही आणि राहिला माझा प्रश्न तर तुझा ड्रेस गुडघ्यापर्यंत गेलाय हे मला कुठं आरशात दिसतंय? सो बी
कम्फर्टेबल असा सुंदर दिवस घालवून दोघेही परत निघाले होते. जेवायला पोचणार तिथे वेदिका ऑलरेडी त्यांची वाट बघत होती. ते दोघेही तिच्या जवळ येऊन बसतात. विराज तिच्याकडे बघत, अवनी, तुला विचारायचं राहिलं, वेदिका का आली नव्हती तुझ्यासोबत? वेदिका म्हणाली, मीच आले नव्हते. हा जो दिवस तुम्ही एन्जॉय करतायत ना, तो माझ्यामुळेच आहे. विराज म्हणाला, असं काही नाहीये. हा, तू आली असतीस तरी आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललोच असतो. प्रत्येक वेळी शब्दाची गरजच असते असं नाही. वेदिका म्हणाली, वा, म्हणजे आज शब्दांनीच बाण मारले गेलेत वाटतं. अवनी म्हणाली, हो, म्हणून तू आता बाण मारू नकोस. वेदिका म्हणाली, सांग ना, कुठल्या हॉटेलमध्ये गेलेला? अवनीला जोरात ठसकाच लागतो. अवनी म्हणाली, अगं तुला काही लाज वगैरे आहे का? काही पण काय पचकतेस? वेदिका म्हणाली, त्यात कसली लाज? इट्स नॅचरल. अवनीला आता अटॅक यायचाच बाकी होता. ती लाजेने शर्मेने मान खाली घालून तिला पायानेच मारत होती. वेदिका म्हणाली, विराज, तू हसतोयस, पण तुझी बायको मला पायाने मारतीये. मी इतकं काही चुकीचा प्रश्न विचारला? विराज म्हणाला, नाही ग, तू एकदम बरोबर प्रश्न विचारलेस, पण आम्ही त्या सगळ्या गोष्टींसाठी अजून लहान आहोत. आता मात्र अवनीची धडधड सुरू झालेली. अजून कसं रिॲक्ट व्हावं हेच तिला कळत नव्हतं. कसं तरी जेवून सगळे जायला निघाले. वेदिका म्हणाली, विराज, तू तिला सांगितलं का रे ती कशी दिसतेस म्हणून? विराज म्हणाला, सगळंच सांगायची गरज नसते, कळालं? वेदिका म्हणाली, हो, म्हणजे हिने मला त्रास दिला तर चालतो असले प्रश्न विचारून? अवनी म्हणाली, वेदिका, तुम हो, हम है. वेदिका म्हणाली, बस ती बिचारी रात्रभर तुझ्यासाठी कसं तयार व्हायचा ते विचार करत होती, आणि तू बोलायची आणि सांगायची काय गरज असते का? विराज म्हणाला, हो का, मला नव्हतं माहिती माझ्यासाठी इतकं कोण तयार होत असेल. केसात हात फिरत तो बोलतो. वेदिका म्हणाली, सांगत जा रे, त्याशिवाय कळत नाही. माहीत आहे तुम्ही दोघंही सायलेंट लवर आहेत ते. विराज म्हणाला, एक ना वेदिका. वेदिका म्हणाली, चल रे, मला माहीत आहे तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जायचंय. थोडक्यात काय तर तू आता इथून सटक असंच म्हणायचंय ते कळालं मला. विराज म्हणाला, सॉरी ना. वेदिका म्हणाली, अरे असू दे रे, एन्जॉय, पण मैं चुन चुन के बदला लूंगी. विराज म्हणाला, हो ग आई. जेवत असतानाच त्याने मित्राकडून 4 व्हीलर आणि अवनीसाठी शालीची सोय केली होती. तिला धरूनच चालावे लागत होते. त्याने तिला गाडीत बसवले. गाडीत एकदम शांतता, बाहेर वाजणारी थंडी, त्यात लाईट्स म्युझिक. गाडीत पूर्ण अंधार, म्युझिकची लाईट त्यात कॅन्डलचं काम करीत होती. परत फक्त शब्दांचे द्वत्व चालू होते. अचानकच त्याचे उष्ण हात तिच्या हातावर आले. तीही त्याच्याजवळ सरकत ते क्षण जगून घेत होती. तो सहवास, ती मिठी, तोच आश्वासक विश्वास. विराज म्हणाला, खरंच प्रेम आहे हे सांगायची गरज आहे का आता? अवनी म्हणाली, प्रेमापेक्षाही खूप सुंदर आहे हे सगळं. याला काय म्हणतात ते माहीत नाही, पण मी हे सगळं कधीच अनुभवलं नाहीये. विराज म्हणाला, मला पण कुठे अनुभवायचं आहे हे सगळं. खूप आतुरतेने वाट बघतोय तुझी परत आल्यावर घरात येण्याची. अवनी म्हणाली, पण मी. त्याचा हात अजून घट्ट पकडत बोलते. म्युझिक सुरूच असते. दोघेही गेट जवळ येतात. नाही म्हटलं तर निरोप तर द्यावाच लागणार होता ना. तो तिला रूमपर्यंत सोडवायला गेला. आता तुम्हाला गुड नाईट किस घ्यायचा असेल असं बोलत वेदिका बाहेर आली. विराज म्हणाला, तुझी इच्छा असेल तर तू देऊ शकतेस किस. अवनी लाजतच नाही बोलते. विराज म्हणाला, असो, तू पटकन घरी ये, मी आणि आपलं घर तुझी एकदम आतुरतेने वाट बघतोय असे म्हणत तो तिच्या कपाळावर किस करतो. तिचं आता त्याच्या जखमेकडे लक्ष जातं. ती त्याला विचारणार इतक्यात तो म्हणतो, तुझा हा विराज इतका कुमकुवत नाहीये की हे सगळं सहन करू शकणार नाही, आणि तू पण मला माझ्या इतके स्ट्रॉंग पाहिजेस. अशी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारी नको. ओके, चल निघतो मी. अवनी जड आवाजातच, पोचल्यावर कॉल करणार का? विराज म्हणाला, हो, नक्की करेल. आणि वाईट काय वाटून घेतीयस? अजून 15 दिवस राहिलेत फक्त, मग आपण दोघेच आहोत ना. विराज पण आता जास्त न काही बोलता निघून जातो. त्याला माहीत होतं अजून थांबलं की तिला अजून वाईट वाटणार, आणि घालवलेले सुंदर क्षण आठवत एक जण झोपण्याचा प्रयत्न करत होती, तर एक जण विमानात बसून ती मुंबईला आल्यावर काय काय करता येईल याचं प्लॅनिंग करण्यात बिझी होतं. मित्रांनो, आज रेकॉर्डिंग करताना माझ्या छोट्या परीने थोडी मस्ती केली, त्यामुळे आवाजात थोडा गोंधळ झाला असेल. त्यासाठी मनापासून सॉरी.